येत्या 2 डिसेंबरला नगरपालिकेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र त्याआधीच धुळ्यातील दोंडाईच्या मध्ये भाजपाचा करिश्मा पाहायला मिळालाय। दोंडाईच्यात पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपला दबदबा सिद्ध केला असून दोंडाईचा नगराध्यक्ष पदासह तब्बल 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेत। नेमकं काय घडते दोंडाईच्या मध्ये पाहूया। मतदानाच्या आधीच नगरपालिकेचा निकाल। दोंडाईच्या मध्ये भाजपची एक हाती सत्ता। नगराध्यक्षासह 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड। महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच पक्षांकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शनं केली जात आहेत। मात्र धुळ्यातील दोंडाईच्या मध्ये भाजप फॅक्टर 100% पाहायला मिळाला असून मंत्री जयकुमार रावल यांचा करिश्मा देखील राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय। याचं कारणही तसंच आहे। नगरपालिका निवडणुकांचे अर्ज दाखल होण्यास सुरुवात होताच अवघ्या काही दिवसातच मंत्री जयकुमार रावल यांनी 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले। त्या पाठोपाठ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे वडील एकनाथ भावसार यांनी कर थकबाकी न भरल्यानं बाद करण्यात आला। त्यामुळे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवरताई रावल बिनविरोध नगराध्यक्ष पदाच्या दावेदार ठरल्या। दोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि 100 कोटीचा पॅकेज हे दोंडाईच्या शहराच्या विकासासाठी मागूया। आम्हाला खात्री आहे बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर 100 काय 200 कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील। या शहराचा जोरदार विकास होईल। मंत्री रावल यांना 7 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यात यश आलं होतं, तर सर्वच्या सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आणू असा मानसही मंत्री रावल यांच्याकडून बोलून दाखवण्यात आल्यानं सर्वांचेच डोळे दोंडाईच्याकडे लागले होते। अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत 7 नगरसेवक बिनविरोध झालेले असतानाच अचानकपणे दोंडाईच्या नगरपालिकेचं चित्र बदललं आणि अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यात रावलांना यश आल्यानं दोंडाईच्या नगरपालिकेचा 75 वर्षांचा इतिहास मोडीत निघाला। दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते, पण 26 नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत। 1952 स्थापन झालेली नगरपालिका यांच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे। मी तमाम दोंडाईचेकरांचा आभार व्यक्त करेन की सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली। यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे रावल यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून दंड थोपाटलेले हेमंत देशमुख यांचा गट भाजपमध्ये विलीन करण्यात जयकुमार रावल यांना आलेलं यश। एकीकडे राज्यात विरोधी पक्षांना गळती लागलेली असतानाच दुसरीकडे दोंडाईच्या मध्ये देखील भाजपसाठी विरोधकच उरला नसल्यानं दोंडाईच्याचं राजकीय समीकरण पूर्णतः बदललंय। दरम्यान सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील संवाद साधला। यावेळी मंत्री रावल यांची पाठ थोपटण्याबरोबरच दोंडाईच्यासाठी 100 कोटी रुपयांचा भरघोस निधीची तरतूद केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं। एक ऐतिहासिक असा विजय आपण सगळ्यांनी मिळवलेला आहे आणि मला असं वाटतं की कदाचित या नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बिनविरोध अशा प्रकारची निवडणूक होते आणि सर्वांनी जयकुमार भाऊंवर आणि तुमच्या आपल्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे। आता आपल्याला हा जो काही लोकांचा विश्वास आहे तो अर्थ करून दाखवण्याकरता पूर्वीपेक्षाही जास्त काम करावं लागेल।
तर दुसरीकडे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत नामांकन पत्र भरणे, छाननी किंवा माघारीच्या प्रक्रियेत सहभाग न घेता अलिप्त भूमिका घेतल्यानं अनेकांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत होती। दरम्यान आता दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकच उरले नसल्यानं या ठिकाणी आता विरोध करणार तरी कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। तर मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात असलेल्या जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपंचायत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच धुळे महापालिकेसाठी देखील जयकुमार फॅक्टर असाच गेम चेंजर ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच काय या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे की नगर परिषदेला भरघोस निधी यावेळी दिला जाणार आहे। कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।